सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं ज्यानं हे विश्व निर्माण केलं. आदाब, मी अब्दुल मुजीब. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. माझ्या देशबांधवांनो व भगिनींनो, विश्वनिर्मिक आणि जीवन उद्देशाला ओळखल्यावर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून कसे आत्मसमाधान मिळवता येते, संतुष्ट जीवन जगता येते, हे आपण येथे पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे लज्जेत चांगुलपणा आहे. इम्रान बिन हुसेन सांगतात की पैगंबर म्हणाले, लाज बाळगण्यात पूर्णपणे चांगुलपणा आहे. अबू मसूद रझियल्लाहु सांगतात की पैगंबर म्हणाले, लोकांना पूर्वीच्या पैगंबरांच्या शिकवणीतून जे समजले ते म्हणजे जर तुम्ही लज्जा सोडली तर मग तुम्हाला पाहिजे ते करा. म्हणजे दुष्कर्मासाठी जणू रान मोकळेच आहे. जो अल्लाहसाठी लज्जा बाळगतो त्याला अल्लाह अशा गुन्ह्यापासून वाचवतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आणि त्याच्याशी संबंधित लोकांचे संपूर्ण आयुष्य नष्ट करणारे असते. तर तुम्ही इंटरनेटवरील गुन्हेगारी जगतातील दर आणि त्याची कारणे याचा अभ्यास केला तर हे जाणून आश्चर्य वाटेल की मानवाकडून होणारे बहुतेक गुन्हे असभ्यतेमुळे म्हणजेच लज्जा सोडल्याने किंवा संपत्तीच्या प्रेमामुळे होतात. हे असे गुन्हे आहेत जे माणसाचे जीवन नष्ट करतात. त्याला जीवनभर त्रास आणि संकटाचा सामना करावा लागतो. निर्लज्जपणा व स्वैराचारात थोड्या वेळेसाठी मजा असेल, पण या मजेची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. आजारपणाच्या रूपात, बेइज्जतीच्या रूपात, चिंता आणि अस्वस्थतेच्या रूपात किंवा तुरुंगात आणि कधी कधी जीव देऊन किंवा जीव घेऊन. त्यामुळे कोणते ना कोणते अनेक प्रकोप जीवनात येतात. इल्ला माशाअल्लाह. सर्वात मोठी शिक्षा अल्लाहची नाराजी, जी या जगाचा आणि परलोकाचा नाश करण्यासाठी पुरेशी आहे. तरुण मुले मुली चित्रपट, टीव्ही मालिका पाहून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार शोधण्याची इच्छा बाळगतात, पण अनेकदा त्यांची फसवणूक व निराशाच होते. प्रेयसीच्या बोलण्यातून किंवा कृतीतून प्रियकराला नाराज करणारी एखादी कृती कळाली तर प्रियकर प्रेयसीपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच प्रियकराला असाध्य रोग झाला तर प्रेयसीचे सर्व प्रेम नाहीसे होते. त्यामुळे अनेकदा प्रेम प्रकरण लग्नाआधी किंवा लग्नानंतर तुटल्याचे आपण प्रेमीच्या नशिबी खेद, मनस्ताप, खंत येते. निसर्गाच्या नियमाविरुद्ध गेल्यास शिक्षाच मिळणार. जेव्हा एखाद्या मुलाला किंवा मुलीला प्रेमळ सोबतीची गरज भासते तेव्हा त्यांनी असल्या फालतू प्रेम प्रकरणात अडकू नये, तर आपल्या पालकांच्या संमतीने विचारविमर्श करून लग्न करावे. यातच चांगुलपणा आहे. तरुण तरुणी आणखी एका मोठ्या गैरसमजुतीत राहतात की त्यांनी प्रेम करून लग्न केल्यास ते सुखी आणि आनंदी होतील, पण हाही एक गैरसमज आहे. आपण पाहतो की प्रेम करून लग्न करणाऱ्यामध्ये घटस्फोटाच्या अनेक घटना का घडतात. पाश्चात्य देशात बहुतेक विवाह प्रेमानंतर होतात आणि यापैकी बहुतेक विवाह घटस्फोटातच संपतात. तिथे घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढलंय की आता लग्न म्हणजे नात्याची हमीच नाही. आता तिथे मुलगा आणि मुलगी लग्न एकमेकांची जबाबदारी न घेता त्यांची मनाची इच्छा असेल तेव्हापर्यंत एकत्र राहतात आणि जेव्हा त्यांचं मन भरलं वेगळे होऊन जातात, इतरांसोबत राहू लागतात. लिव्ह इन रिलेशनशिप. विलासीपणाचे हे जीवन त्यांना त्यावेळी जड जाते जेव्हा त्यांचे आरोग्य बिघडते किंवा संपत्ती नष्ट होते. कोणी विचारपूस करणारा उरत नाही. या लोकांना हे समजत नाही की समस्या लग्नात नाही, समस्या त्यांच्या विचारात आहे. लग्नापूर्वीच्या अनेक अनैतिक, अनैसर्गिक प्रेमामुळे हे प्रेमविवाह अनेकदा अयशस्वीच ठरतात. जर विवाह अल्लाहची प्रसन्नता मिळवण्यासाठी नसेल, योग्य पद्धतीने केले गेले नाही तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून श्रद्धाधारकांनी अनैतिक लैंगिक संबंध, व्याभिचार आणि अवैध संबंधापासून दूर राहिले पाहिजे, आणि ते पण अल्लाहच्या दिलेल्या अनुमतीनुसार. ज्या पालकांना आपल्या मुलांनी स्वैराचारापासून दूर राहावे असे वाटते त्यांनी आपल्या मुलांना टीव्ही, मोबाईलवरील अश्लील स्वैराचारी कार्यक्रमापासून दूर ठेवावे लागेल. अल्लाहची प्रसन्नता त्यांना गुंतवून ठेवा. त्यांच्यावर योग्य संस्कार करा. अल्लाहकडे प्रार्थना करीत राहा की त्यांना अश्लीलतेपासून वाचव, कारण अल्लाहच्या मदतीशिवाय हे शक्य नाहीये. मग त्यावर कठोर उपाययोजना करा. हिजाब लागू करा.
सर्व गोष्टी ज्या असभ्यतेला प्रोत्साहन देतात, जसे टीव्ही, इंटरनेटचा अयोग्य वापर, शर्यतचे उल्लंघन करणाऱ्या फंक्शनमध्ये मिसळणे इत्यादी सर्व बंद केले पाहिजे. अनैतिकता टाळण्यासाठी काही इस्लामी मार्ग जाणून घेऊया. नंबर 1, असा विश्वास बाळगला पाहिजे की अनैतिकता, अवैध प्रेम, व्याभिचार हे एक पाप आहे जे अल्लाहला खूप नाराज करते. ते काही क्षणासाठी आनंद देते, परंतु इहलोक आणि परलोक दोन्हीही अयशस्वी करते. नंबर 2, हा विश्वास असावा की लज्जा पाळणे चांगलं आहे आणि निर्लज्जता वाईट. नंबर 3, निश्चय करा की मी अल्लाहसाठी अनैतिक प्रेम, व्यभिचार, अवैध संबंधात अडकणार नाही इन्शाअल्लाह. आपण श्रद्धावंत आहोत. मृत्यूनंतर जाब विचारले जाणार आहे यावर आपला विश्वास आहे. मग असभ्य कृत्यापासून दूर राहिलेच पाहिजे. या 3 गोष्टी वेळोवेळी स्वतःला समजावत राहिले पाहिजे. विवाहपूर्व प्रेम, व्याभिचार, अवैध संबंधाचा द्वेष आपल्या हृदयात असला आणि पुन्हा जीवनाचा उद्देश सतत स्मरणात असला पाहिजे. आपल्या मुलांना आठवण करून देत राहिली पाहिजे की आपण या जगात फक्त अल्लाह ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी आलो आहोत. मी आता इथेच थांबतोय. लवकरच पुन्हा येईन तुमच्या भेटीला, एक नवीन विषय, एक नवीन सद्गुण घेऊन. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावं. पुढील व्हिडिओ अपलोड होताच याची नोंद आपणापर्यंत पोहोचेल. अल्लाह हाफिज. म्हणजे अल्लाह आपला संरक्षक होऊ दे.